मुंबई, ठाणे, नवी मुंबई या सगळ्या भागात पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। तर मोठा पाऊस सुरू असल्यामुळे काही सखल भागांमध्ये पाणी तुंबण्यास सुद्धा आता सुरुवात झाली। पूर्व उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली, तर नवी मुंबईत सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे। तर काही ठिकाणी पावसाची संततधार सुरू असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। बातमी आपण पाहतोय मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात सकाळपासूनच पावसाने जोर धरलेला आहे। काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी पावसाची संततधार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र पाऊस हा सुरूच आहे। प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊया। शिल्पा, नेमकी काय परिस्थिती आहे नवी मुंबईमध्ये? कशा प्रकारे पाऊस सुरू आहे? किती वेळापासून पाऊस सुरू आहे? याचा जनजीवनावर काही परिणाम झालाय का? नक्कीच विक्रांत, सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू होता आणि सध्या गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। नवी मुंबई शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। नवी मुंबई शहरातील सानपाडा, जुईनगर असेल तसेच आजूबाजूचा जो परिसर आहे त्या परिसरातील भुयारी मार्गांमध्ये शक्यतो पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। आणि जर हा पाऊस असा सतत सुरू राहिला तर जास्तीत जास्त पाणी साचेल आणि नवी मुंबईकर नागरिकांचे जीवन हे जनजीवन विस्कळीत होण्याची भीती सध्या निर्माण झालेली आहे। विक्रांत, शिल्पा, खरं तर तुमच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा बघायला आम्हाला आवडेल, कारण रस्त्यावर काही पाणी साचलंय का किंवा तशी काही परिस्थिती निर्माण झाली आहे का, जसं तुम्ही उल्लेख केला ते सुद्धा पाहायला आवडेल। नक्कीच विक्रांत, तुम्ही बघू शकता, सर्वजण आपण पुढारीच्या माध्यमातून दाखवू शकतो। सध्या जोरदार पाऊस सुरू आहे। सकाळपासून जो रिमझिम पाऊस सुरू होता त्यानंतर आता पावसाने जोर धरलेला आहे। मुसळधार पाऊस नवी मुंबई शहरामध्ये पडत आहे आणि नवी मुंबई शहरातील जे रस्ते आहेत त्या रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे। प्रचंड प्रमाणात या रस्त्यावर पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे। जर हा पाऊस असाच सुरू राहिला तर या रस्त्यावर अजून पाणी साचण्याची शक्यता निर्माण होणार आहे आणि येणारे जाणारे जे वाहन चालक आहेत, वाहन स्वार आहेत, त्यांना देखील या पाण्यातून वाट काढताना अडचण निर्माण होण्याची पाहायला मिळत आहे। तुम्ही बघू शकता, प्रचंड पाणी या रस्त्यावर साचलेलं पाहायला मिळत आहे। विक्रांत, अगदी खरं आहे शिल्पा, खरं तर नागरिकांची जी हेळसांड होते ती आपल्याला पाहायला मिळते। रस्त्यावर साचलेलं पाणी सुद्धा आपण पाहू शकतोय। खरं तर रस्ता म्हणायचं की एवढा म्हणायचा असा प्रश्न निर्माण होईल, अशा प्रकारे रस्त्यावरून पाणी वाहताना पाहायला मिळतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। ही बातमी आपण पाहतोय मुंबई, नवी मुंबई आणि सोबतच ठाणे परिसरामध्ये सकाळपासूनच पावसाने पुन्हा एकदा जोर धरलेला आहे। नवी मुंबईतून आपण पाहत होतो ज्या ठिकाणी रस्त्यावर पाणी वाहताना पाहायला मिळतंय। अगदी ओढ्याचं स्वरूप रस्त्याला प्राप्त झालंय असं म्हणायला हरकत नाही। खरं तर रस्त्यावरून रस्ता न दिसता केवळ पाणीच दिसतंय आणि याचा परिणाम म्हणून मुंबई असेल, मुंबईचं पश्चिम उपनगर, मुंबईची पूर्व उपनगर, नवी मुंबई आणि ठाणे या सगळ्या भागांमध्ये पाणी जे आहे ते सखल भागामध्ये साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय।